सिंधुदुर्गातील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यामुळे पंतप्रधान मोदींकडून जाहीर माफी। शिवरायांच्या नावाने विरोधकांकडून केवळ राजकारण केलं जात असल्याचा पंतप्रधान मोदींचा आरोप। पालघरमधील वाढवण बंदराचं मोदींच्या हस्ते भूमिपूजन। 76,000 कोटींच्या प्रकल्पाचं उद्घाटन। कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। वाढवण बंदराचा प्रकल्प हा गेम चेंजर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास। प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची शिंदेंची ग्वाही। वाढवण बंदरामुळे जागतिक स्तरावर देशाची सागरी शक्ती वाढणार। फडणवीसांचं वक्तव्य। वाढवण बंदरामुळे पंतप्रधान मोदींचं नाव अजरामर राहील। फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास। वाढवण प्रकल्प हा राज्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा प्रकल्प असल्याचं अजित पवारांचं प्रतिपादन। वाढवण प्रकल्पाला कोणीही विरोध करू नये, अजित पवारांची विनंती। माफी मागून काही होणार नाही। पंतप्रधान मोदींच्या माफीवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। माफी मागायला आता उशीर झाला असल्याचं दानवेंचं वक्तव्य। जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची सोमवारी बैठक। मेरिटवर जागा वाटप केलं जाणार असल्याची महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांची माहिती। शरद पवारांनी केंद्राची Z+ सुरक्षा नाकारली। गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निर्णय। राजकोट किल्ल्यावर अजित पवार आणि संजय राऊतांकडून पाहणी। महाराजांचा भव्य पुतळा उभारणार, अजितदादांचं आश्वासन। तर माफी मागून उपयोग नाही, जनतेसमोर नाक घासावं लागेल, सरकारवर राऊतांची टीका। कोल्हापुरात गोकुळच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा राडा। शौमिका महाडिकांना अडवल्याचा आरोप। पशुवैद्यकीय दवाखान्याच्या प्रस्तावावरून वाद। गुजरातच्या 18 जिल्ह्यात पावसाचं तांडव। मृत्यूचा आकडा 32 वर। धरणं ओव्हरफ्लो, रस्त्यांची प्रचंड नासधूस।